एकनाथ शिंदेंना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, कौटुंबिक पाठबळ नाही, आर्थिक सुबत्ता नाही, तरी देखील त्यांनी फक्त आणि फक्त जनतेच्या जिव्हाळ्याची आंदोलनं करत शाखा प्रमुख ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी अनेक पदं भूषवली। शाखा प्रमुख, नगरसेवक, गटनेता, आमदार, विरोधी पक्षनेता, मंत्री अशा प्रत्येक टप्प्यावर एकनाथ शिंदे यांनी स्वतःला सिद्ध केलं। राजकारणात येण्याआधी शिंदे हे रिक्षा चालवायचे। आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनात त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली। दिघे असेपर्यंत एकनाथ शिंदे यांना आधार होता, पण दिघे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेना सांभाळणं आणि स्वतःलाही सिद्ध करणं अशी दुहेरी जबाबदारी शिंदेंवरती आली। शिंदे यांनी ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील शिवसेनेची चांगली बांधणी केली। 2004 साली एकनाथ शिंदे आमदार झाले आणि 2014 पर्यंत ते आमदार होते, पण या 10 वर्षाच्या कार्यकाळातही त्यांनी पक्ष संघटनेतील एक माणूस स्वतःशी जोडून ठेवला। 2014 साली सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद मिळाल्यानंतर समृद्धी महामार्ग उभारून त्यांनी आपली गुणवत्ता आणि कार्यक्षमता दाखवून दिली। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतील पंख छाटण्याचा कार्यक्रम सुरू झाला। परस्पर मातोश्रीवरून निर्णय होऊ लागले। पक्षाच्या बैठकांना सुद्धा एकनाथ शिंदे यांना डावललं जाऊ लागलं। तेव्हा 2022 मध्ये शिंदे यांनी आपल्या समविचारी आमदारांसह बंड पुकारला। या बंडामुळे उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळलं। ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला। ठाणे महानगरपालिकेतील अपवाद वगळता सगळे नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी राहिले। ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली आणि यातून आपण कोकणाचे निर्विवाद नेते आहोत हे शिंदे यांनी सिद्ध केलं आणि शिवसेनेचे 40 आमदार स्वतः सोबत आणून आणखी 10 अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवत आपण महाराष्ट्रातही निर्विवाद नेतृत्व करतो हे शिंदे यांनी दाखवून दिलं। मुख्यमंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांची सेना विजय वडेट्टीवार, नाना पटोले, भास्कर जाधव, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील अशा विरोधकांनी शिंदेंना शिंगांवरती घेतलं। सभागृहात प्रभावी भाषण करून विरोधकांना मुद्देसूद उत्तरं दिली। विरोधकांना समाधानकारक उत्तर देण्यास मी बांधील नाही असं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकदा म्हणाले होते, पण एकनाथ शिंदे यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा सरस आहोत हे सभागृहात देखील सिद्ध केलं। शिंदेंनी विदेशी गुंतवणुकीचा मुद्दा असू देत किंवा विविध योजनांची अंमलबजावणी असू द्या किंवा पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचे कार्यान्वित असू दे, प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध केलं। लोककल्याणाच्या शेकडो योजना त्यांनी अंमलात आणल्या। लाडकी बहीण योजना हा एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीचा मोलाचा दगड ठरला। शिंदे यांच्या कारकिर्दीतच अटल सेतूचं लोकार्पण झालं। मुंबई मेट्रो 3चा पहिला टप्पा सुरू झाला। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनला गती देण्यात आली। गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य अव्वल ठरलं। $1 ट्रिलियन दिशेनं महाराष्ट्राची गतिमान वाटचाल सुरू झाली। शेतकऱ्याला मोफत कृषी वीज दिली गेली। अशी अनेक कामं शिंदेंच्या कारकिर्दीत झाली। लोकसभेची निवडणूक असो किंवा विधानसभेची निवडणूक, प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या पक्षासाठी सन्मानजनक जागा आपल्या पक्षाच्या पदरात पाडून घेतल्या। हे करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राज्यातील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस तसंच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशीही तितकेच सखोलीचे आणि घनिष्ठ संबंध ठेवले। महाराष्ट्राला आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री लाभले त्यातील बहुतेक सर्व मुख्यमंत्र्यांना कौटुंबिक वारसा आहे, पण कोणतीही पार्श्वभूमी नसताना शिंदे यांनी आपली कर्तृत्वाच्या माध्यमातून छाप सोडलेली आहे।